नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला शेतकरी मित्र किशोर पुढे. कारण मित्रांनो, मागच्या वेळी सिरीज आपली जी धान्य सिरीज चालू होती, तर त्याच्यात एक काळा गहू सोडून गेला होता मित्रांनो. हे बघा, आता अचानक मला ती धान्य आपला घरी चिमण्या साफ करत असताना मला ही चिमणी दिसली काळ्या गव्हाची. मित्रांनो, याचं वैशिष्ट्य असं होतं की जवळपास 2 महिने झाले ही बाहेर असून, बाहेरच्या वातावरणात असूनसुद्धा याला कीड लागलेली नाही. ह्या देशी वाणांचे हे एक वैशिष्ट्य होते की याला कीड सहजासहजी लागत नव्हती. हे म्हणजे कीडरोधक होते समजायचे. तसं हे वैशिष्ट्य, पावसाळ्याचे दिवस असूनसुद्धा 2 महिने त्याला एकही कीड लागलेली नाही, असं या काळ्या गव्हाचे वैशिष्ट्य होते समजायचे. या गव्हात अँटी ग्रोथचे तत्त्व जास्त असल्यामुळे हा गहू नॅचरल अँटीबायोटिक आणि नॅचरल अँटीऑक्सिडंट याचे प्रमाण याच्यात जास्त आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं मित्रांनो की हा गहू जे कॅन्सरसारख्या रोगावर म्हणा, डायबिटीससारख्या रोगावर, आणि ज्यांचे टोंगळे दुखतात तर त्यांच्यावर पण हा गहू चांगलं काम करतो मित्रांनो. असे हे वैशिष्ट्यपूर्ण गहू याच्यात आयरन रिच असून ॲनेमियासारख्या रोगावर लढण्यासाठी हा उपयुक्त वाण असा मानला जातो. इतके हे चांगलं हा जे देशी वाणं होते याचे हे वैशिष्ट्य होते मित्रांनो. आणि आपल्याला थोडासा विसर पडलेला आहे, पण हे समोरच्या पिढीसाठी उपलब्ध राहावं म्हणून आपण ह्या अशा जे वाणं आहे देशी वाणं त्याचे आपण जतन करून ठेवलेलं आहे, जे समोरच्या पिढीसाठी उपयुक्त ठरणार आहे मित्रांनो. तर तुम्ही पण अशा वाणाचा थोडासा वापर अधामधात का होईना वापर वाढवत चला. तर आपण हे असे वाण जपून ठेवलेले आहे मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओची माहिती उपयुक्त वाटली मित्रांनो तर लाईक करा, शेअर करा मित्रांनो.